नमस्कार. तर आज अशा एका विषयावर मी व्हिडिओ बनवतो. तसा मला व्हिडिओ बनवायला वेळ बी नसतं. दौल्यामध्ये तर फेमस आहो ना, जाम जणांचा आशीर्वाद आहे ना. त्या आशीर्वादातून मी एक छोटासा बिझनेस स्टार्ट केला, तो म्हणजे आपला दुकान आहे. आणि मी बघता लाखो लोकांची पसंती आहे, पण काही बोटावर मोजण्या इतकी आहेत ना, जी माझ्यासाठी रील्स बनवतात. माझं नाव नाही घेतो, माझं नाव नाही घेत, पण सगळ्यांना समजतो. म्हणजे सगळे म्हणतात, ताई तुम्हालाच बोलताना, नाही तुम्हालाच बोलताना. मला आवराच त्यांना विचारायचा का ह्या डोंबिवली, अंबरनाथ किंवा भिवंडी याच्यामध्ये कधीतरी मोठी मोठी टेक्स्टाईल बनल्या आणि कधीतरी मोठी मोठी दुकानात मग अवनीबाईला तुम्ही का डोल्यावर धरले? तुमचीच आगरी आहो ना. आणि हो, तुम्हाला वाटत असेल का तुमच्या रील्स बघून माझ्या पोटात काय दुखल किंवा काय. माझ्या पोटाची पचनशक्ती रास मोठी आहे. मी सगळ्या गोष्टी पचवू शकता, आवडी माझी ताकद आहे ना. तुम्ही रील्स बनवताना कशी बनवता? नाव नाही घ्यास ना. हां, पण डिट्टो डेडिकेट तो आपल्या डेफनं लोकांना बी समजतं. तर माझ्या पोटात जरी पचनशक्ती चांगली असती ना, तरी माझी एकवी राहायची पचनशक्ती तेवढी नाही अवघं का विनाकारण तुम्ही मला काही बी बोलाल ना, ती ऐकून घेईल. कारण आमची तेवढी भक्ती ना, आम्ही समाजासाठी काम करत आहो. भले धंदा करता आहो, पण धंद्यांमध्ये आमची मेहनत आहे. सारे ऐकता म्हणजे काय? सारे ऐकायला रात्रभर डोलं बघा, रात्रभर मेहनत घ्यायला लागतं, वेळेवर पोचायला लागतं. म्हणून जरा जपून, देव आहे साक्षीला, सोडणार नाही कोणला.